नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा लेक्चर नंबर 3 बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये व्हिटस्टोन्स नेटवर्क मीटर ब्रिज आणि व्हिटस्टोन्स नेटवर्कचे ॲप्लिकेशनचे काही MCQज म्हणजेच MSTCDचे PYQज बघणार आहोत. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, बघा. क्वेश्चन आहे तुमच्यासमोर. इक्वॅलंट रेजिस्टन्स ऑफ द फॉलोइंग सर्किट वेन द नो करंट फ्लो इन द रेजिस्टन्स 5 ओहम. आता 5 ओहमचा रेजिस्टन्स कुठं आहे ते बघायचं आहे, नीट लक्ष द्या. हा 5 ओहमचा रेजिस्टन्स आहे. 5 ओहमच्या रेजिस्टन्समधून जाणारा करंट जो आहे तो IG इक्वल टू 0 आहे. ह्याला गॅलॅनोमीटर म्हणतो आपण. गॅलॅनोमीटरमधला करंट 0 असेल तर ज्या रेजिस्टन्समधून करंट 0 फ्लो होते तर तो रेजिस्टन्स सर्किटमधून रिमूव्ह करायचा आणि रिमूव्ह केल्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे, जस्ट अ मिनिट, तर हा जो राहिलेला पार्ट आहे तर हे दोन रेजिस्टन्स जे आहेत ते डायरेक्टली आपल्याला सिरीजमध्ये मिळतात आणि हे दोन रेजिस्टन्स आपल्याला सिरीजमध्ये मिळतात. तर बघा इकडं हा 10 आणि 15 सिरीजमध्ये झाले. 10 प्लस 15 ॲडिशन होते. 15 प्लस 10 25 ओहम आला आणि दुसरा त्याच्या अपोजिटमध्ये ए आणि सीच्यामध्ये हा अपोजिटमधला 20 आणि 30 किती झाला, 50 झाला. ओके, हा 50 ओहम. हे दोघं कसे 50 ओहम. जस्ट अ मिनिट. ओके, तर हे रेजिस्टन्स जे आहे ते आपल्याला कसे मिळालेले तर पॅरललमध्ये झाले. आता हा झाला 25 ओहम आणि हा झाला 50 ओहम. हे दोन्ही पॅरलमध्ये झालेत आणि या दोघांचा इक्विलंट रेजिस्टन्स पॅरललमध्ये दोन रेजिस्टन्स जर जोडलेले असेल तर या दोघांचं न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरला ॲडिशन असा फॉर्म्युला आहे. 25 इंटू 50 डिवाइड बाय 25 प्लस 50. ओके, लक्ष द्या इकडं बघा. ही मल्टिप्लिकेशन आहे असं राहू द्या. 25 इंटू 50 डिवायडेड बाय 75. 25 25 त्रिक 75 3 16.66 ओहम म्हणजे 16.66 म्हणजे 17 ओहम. हे करेक्ट आन्सर आहे. आपल्याला नियरली विचारलेलं आहे. नियरली आन्सर 17 ओहम येते. एकदम सोपा प्रश्न होता. तर व्हिटस्टोन्स नेटवर्कमधले जे कंडिशन्स आहेत ते कंडिशन्स लक्षात घ्यायचे. तर गॅलॅनोमीटरमधला करंट जर 0 असेल तर ते नेटवर्क बॅलन्स्ड झालं. नेटवर्क बॅलन्स्ड झाल्यानंतर मग म्हणजेच गॅलॅनोमीटरमधला करंट जर 0 झाला तर तो रेजिस्टन्स रिमूव्ह करायचा. रिमूव्ह केल्यानंतर राहिलेला रेजिस्टन्सचा इक्विलंट रेजिस्टन्स फाइंड करणं सोपं आहे. ओके, लक्ष द्या, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग सर्किट करंट थ्रू ACB इफ ईच रेजिस्टन्स आर इक्वल 4 ओहम. ACB मधला हा 4 ओहमचा आहे, हा पण 4 ओहम आहे, हा पण 4 ओहम, हा पण 4 ओहम. ओके, आता इथं प्रत्येक रेजिस्टन्स 4 ओहमचा आहे असं म्हणल्यानंतर आता ह्या दोघांचा रेशो किंवा गॅलॅनोमीटरच्या लेफ्ट साईडच्या रेजिस्टन्सचा रेशो, हा रेजिस्टन्स R आहे, हा पण 4 आहे, त्याच्या लेफ्ट साईडच्या रेजिस्टन्सचा रेशो 4/4 इक्वल टू 1 मिळते. ह्या दोघांचा रेशो आणि इकडच्या दोघांचा रेशो 4/4 इज इक्वल टू 1च. असं जर असेल तर हे जे सर्किट आहे तर ही सर्किट डायग्राममधला गॅलॅनोमीटरमधला करंट 0 होते का? व्हिटस्टोन्स नेटवर्क बॅलन्स्ड झाला आणि गॅलॅनोमीटरमधला करंट 0. हा करंट 0 झाला तर हा रेजिस्टन्स रिमूव्ह करायचा. हे झाल्यानंतर आता पुढचा पार्ट बघा, लक्ष द्या इकडं. तर हा रेजिस्टन्स 4 आणि 4 झाला. नीट लक्ष द्या. हा रेजिस्टन्स हा रिमूव्ह केल्यानंतर हा 4 आणि 4 म्हणजे किती झाला? 8 ओहमचा झाला रेजिस्टन्स. 8 ओहम. व्हेरी गुड. हा पुढचा हा किती झाला? हा पण 8 ओहमचा झाला. 8 ओहम. त्याच्या अक्रॉस एक बॅटरी जोडलेली आहे. बॅटरी किती आहे? बॅटरी 16 व्होल्टची बॅटरी आहे. ओके, आता हे दोन रेजिस्टन्स पॅरलमध्ये आहेत. ह्या दोघांचा पॅरलल रेजिस्टन्सचा इक्वॅलंट रेजिस्टन्स किती होतो? 8/8 इज इक्वल्स टू 8/2 म्हणजे दोन रेजिस्टन्स पॅरलमध्ये असेल, सेम रेजिस्टन्स पॅरल असेल तर त्यांचा इक्वॅलंट रेजिस्टन्स हा जेवढे रेजिस्टन्स जोडले तर त्या एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिवाइडेड बाय n म्हणजे 8/2. दोन रेजिस्टन्स आहेत तर 4 ओहम येते. व्हेरी गुड. एक कन्सेप्ट क्लिअर झाली इथं. जर व्हिटस्टोन्स नेटवर्कमध्ये सगळे रेजिस्टन्स जर सेम व्हॅल्यूचे असतील, फायनल इक्वॅलंट रेजिस्टन्स किती येतो? तर एक व्हॅल्यू जेवढी आहे तेवढाच इक्वॅलंट रेजिस्टन्स येतो. R इक्वल 4 4 4 4 आहे तर इक्वॅलंट रेजिस्टन्स 4 आला. सॉल्व्ह करायची गरज नाही. ओके, नेक्स्ट लक्ष द्या. आता याचा पुढचा पार्ट काय आहे तर याच्यामध्ये नीट लक्ष द्या. ह्या दोघांचा इक्वॅलंट किती घेतला आपण? 4. समजतंय? आणि दुसरं आहे, ही आहे बॅटरी 16 व्होल्टची 16 व्होल्ट. ओम्सला अप्लाय करा. V इज इक्वल्स टू I इंटू R. V इक्वल टू IR. ओके, V किती आहे? 16 इज इक्वल्स टू करंट माहीत नाही इंटू रेजिस्टन्स किती आहे तर रेजिस्टन्स याच्यामधला 4 आलेला. 4ने डिवाइड केलं 4. I इक्वल टू 4 अँपियर. टोटल बॅटरीमधून आलेला करंट जो आहे तो 4 अँपियर आहे. आपल्याला विचारलं आहे कुठला? ह्या बॅटरीमधून आलेला करंट जे आहे ते 4 अँपियर झाला. इथपर्यंत 4 अँपियर आला.
आता वरती गेलात सेम रेजिस्टन्स आहे, इकडं आलात सेम रेजिस्टन्स जोडलेली इथं, म्हणजे हा वरचा पार्टचा रेजिस्टन्स आणि हा बघा इकडं अपर पार्टचा 4 आणि 4 8 आहे, 4 आणि 4 8 आहे, म्हणजे इक्वल करंट डिवाइड होईल म्हणजे किती डिवाइड होईल, वरच अपर पार्टमध्ये किती 2 एम्पियर करंट पास होईल आणि हा लोअर पार्टमध्ये पण 2 एम्पियर. ACB मधला रेजिस्टर करंट विचारलेला आहे 2 एम्पियर येईल. लिहून घ्यायची सगळी काही गरज नाही, एवढं एक्सप्लेनेशन लक्षात घ्यायचं आहे, हे लिहून घ्या फक्त कॅल्क्युलेशन आणि बाकीचा लॉजिकली पार्ट लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. ओके, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. A meter bridge experiment, the balance point is obtained if the gaps are closed by 2 and 3 ohm. A shunt of X ohm is added to 3 ohm resistor to shift the balance point by 22.5 cm. Value of X is. इथपर्यंत एक कंडिशन दिलेली आहे. मीटर ब्रिजचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघा इकडे लक्ष द्या. काय आहे तर रेजिस्टन्स इन लेफ्ट साइड डिवाइड बाय रेजिस्टन्स इन राईट साइड 2 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू फॉर्म्युला असा असतो x divided by r is equal to lx divided by मीटर ब्रिज 100 minus lx बॅलन्सिंग लेंथ lx असताना तर x by r 2 by 3 is equal to lx त्याला L1 म्हणू आपण. इनिशियल बॅलन्स पॉईंट जे आहे ते इनिशियल बॅलन्सिंग लेंथ आहे L1 डिवाइडेड बाय 100 मायनस L1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 200 मायनस 2L1 इज इक्वल टू 3L1. ओके, हे राईट साईडला गेलं 200 इज इक्वल टू राईट साईडला गेलं तर किती झालं टोटल 5L1 झाला. 5ने डिवाइड केलं L1 इज इक्वल टू 5 20 40 सेंटीमीटर झाली. इनिशियल लेंथ 40 सेंटीमीटर झाली. ओके, ही पहिली कंडिशन झाली. ओके, पहिल्या कंडिशनमध्ये कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये आणि शॉर्टकटमध्ये तयार केले आहेत. पुढची कंडिशन आपण लिहून घेऊ. याच्या पुढच्या आता शंट रेजिस्टन्स X ओहम इज ॲडेड टू 3 ओहम, म्हणजेच ह्या दोघांचा पॅरलल इक्वॅलंट रेजिस्टन्स इन पॅरललमध्ये रेजिस्टन्स कसं असतं तर न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला ॲडिशन 3x डिवायडेड बाय 3 प्लस x राईट गॅपमध्ये आणि लेफ्ट गॅपमध्ये नो चेंज. ओके, तर बघा इकडं लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स तोच राहील, किती आहे 2 आहे तोच. राईट गॅपमधला जो रेजिस्टन्स आहे तो चेंज झालेला आहे, किती झाला आहे 3x डिवायडेड बाय 3 प्लस x एवढा झालेला आहे. समजतंय. ओके, आणि पुढं आणखीन बॅलन्स पॉईंट शिफ्ट झालेला आहे कितीनं 22.5 सेंटीमीटरनं बॅलन्स पॉईंट शिफ्ट झालेला आहे, म्हणजे किती झाला तो आता L2 म्हणू आपण. इनिशियल लेंथ जी आहे ती L1 आहे प्लस त्याच्यामध्ये 22.5. ओके, L1 40 आहे, 40 आणि 22.5 40 प्लस 22.5 इज इक्वल्स टू 62.5 सेंटीमीटर एवढी बॅलन्सिंग लेंथ मिळाली. आणि आता मग यांचा फॉर्म्युला पण यूज केला मी. x बाय r व्हॅल्यूज लिहिल्या 2 डिवायडेड बाय लेफ्ट साईडला 2 राईट साईडला 3x अपॉन 3 प्लस x 3x डिवायडेड बाय 3 प्लस x इज इक्वल टू राईट गॅपमध्ये L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2 LX आलं रॉंग. ओके, L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2 x डिवायडेड बाय r इक्वल टू LX डिवायडेड बाय 100 मायनस LX 3 प्लस x न्यूमरेटरला गेला 2 इन ब्रॅकेट 3 प्लस x डिवायडेड बाय 3x इज इक्वल्स टू L2 ची व्हॅल्यू आलेली 62.5 व्हेरी गुड डिवायडेड बाय 100 मायनस 62.5 37.5 37.5 आलं. ओके, आता हा डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तो न मल्टिप्लाय केला 6 प्लस 2x डिवायडेड बाय 3x इज इक्वल्स टू 625 आणि 375. ओके, हे आहे असं राहू दे लेफ्ट साईड 6 प्लस 2x डिवायडेड बाय 3x इज इक्वल्स टू 25ने डिवाइड केलं 25 25 625 झाला. 25ने डिवाइड केलं 25 1 25 किती राहिले 12 राहिले 125 25 5 125 25 डिवायडेड बाय 15 अजून 5ने जी डिवाइड होते 5ने डिवाइड केलं तर 5 5 5 3 15 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा आणखीन एक सोपा पर्याय इथं दाखवतो मी तुम्हाला. हातला आता 3 आणि इथला एक 3 कॅन्सल झाला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कॅन्सल केलं 6 प्लस 2x इज इक्वल टू 5x 2x राईट साईडला गेला 6 इज इक्वल टू 5x मायनस 2x इज इक्वल्स टू हे राहतं 3x इज इक्वल टू 6x इज इक्वल टू 2. एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 2 ओहम येते. ओके, आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स विचारली स्मॉल एक्स, तो जो पॅरललमध्ये जोडलेला रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू विचारली होती. क्वेश्चन खूप मोठा आहे.
लेंदी आहे, कॅल्क्युलेशन लेंदी आहे, तर केअरफुल एकदम पेशन्स ठेवून कॅल्क्युलेशन करायचे. तर CET लेवलला आलेला असो, नीट लेवलला, JEE लेवलला वेळ खाऊ क्वेश्चन आहे, तुम्हाला शांत पद्धतीने एकदम शांत डोक्याने कॅल्क्युलेशन करावं लागतील, तर आन्सर फायनल येईल. सोपा आहे पण कॅल्क्युलेशन शांत डोक्याने करायचे. ओके, लिहून घ्यायचं काम करा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन बघा. द रेजिस्टन्स इन द लेफ्ट अँड राईट गॅप ऑफ द मीटर ब्रिज. हा आहे एक्स व्हॅल्यू, हा आहे राईट गॅपमधला आर व्हॅल्यू. वेन द ब्रिज इज बॅलन्स्ड, द रेजिस्टन्स ऑफ द नल पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ द वायर टुवर्ड्स द लेफ्ट. नल पॉईंट टुवर्ड्स द लेफ्ट. बघू ते आपण काय करू आता. एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल्स टू LX डिवायडेड बाय 100 मायनस LX. ओके, LX फाईंड करायचं आपल्याला. 40 डिवायडेड बाय 60 इज इक्वल्स टू LX फाईंड करायचं डिवायडेड बाय 100 मायनस LX. ओके, 20 डिवाइड होईल, 20 2 40, 20 3 60, क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इन ब्रॅकेट 100 मायनस LX इज इक्वल्स टू 3 टाइम्स LX. 100 ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय ते बघा इकडं. 200 मायनस 2LX इज इक्वल टू 3LX. मायनस 2LX राईट साईडला गेला, प्लस होईल आणि 5LX होईल टोटल. ओके, आता 5ने डिवाइड केलं, 200 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू LX. LX म्हणजे बॅलन्सिंग लेंथ आहे, 40 सेंटीमीटर आली. आपल्याला विचारले काय, हे नाही आपलं आन्सर. 40 तर आन्सर नाही, तर ऑप्शन बी नाही, त्याचा विषयच नाही. काय विचारलेलं आहे, नल पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ द वायर टुवर्ड्स द लेफ्ट. लक्ष द्या, नल पॉईंट हा 0. मीटर ब्रिज आहे, मीटर ब्रिजमध्ये 100 सेंटीमीटर पर्यंतची एक वायर जोडलेली असते. ओके, त्याचा हा सेंटर किती आहे, 50 सेंटीमीटरला आलेला आहे. आणि आपल्याला LX किती मिळालेलं आहे, तर LX इज इक्वल टू 40 सेंटीमीटरला मिळालेलं आहे. ओके, LXची व्हॅल्यू 40 सेंटीमीटरला मिळालेली. ओके, मग ह्या दोन्हीमधलं सेंटरपासून ह्याचं डिस्टन्स किती आहे, सेंटरपासून 10 सेंटीमीटर आहे. हे आपलं आन्सर आहे. 50 मायनस 40 सेंटरपासूनचं विचारलेलं आहे. समजतंय, सोपा प्रश्न आहे. नाही काही कळालं तर डायग्राममधून क्लिअर करायचं आहे. ओके, नेक्स्ट लिहून घ्या. प्रश्न सोपा आहे, फॉर्म्युलेच्या बाहेर जायचं नाही. लिहून होत नसेल तर स्क्रीनशॉट घ्यायचं काम करायचं आणि नंतर रिवाइज करायचे. ओके, लिहून घ्या 100%. नेक्स्ट, रेजिस्टन्स इन द लेफ्ट गॅप अँड राईट गॅप ऑफ द मीटर ब्रिज आर 30. लेफ्ट गॅपमधला आणि राईट गॅपमधला रेजिस्टन्स रिस्पेक्टिव्हली. द रेजिस्टन्स इन द टू गॅप्स आर इंटरचेंज. द बॅलन्स पॉईंट विल शिफ्ट टू राईट बाय. ओके, हा पार्ट नंतर बघू. आधी काय करू, इनिशियल व्हॅल्यू बघू आपण काय आहे ते. लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स एक्स बाय आर इज इक्वल्स टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. दोन कंडिशन दिल्यात म्हणून आपण काय केलं, L1 L2 असं नावं देऊ. L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. ओके, समजतंय. एक्सची व्हॅल्यू आहे 10 डिवायडेड बाय आर व्हॅल्यू आहे 30 इज इक्वल्स टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 100 मायनस LX यायला लागले, रॉंग होते. जस्ट अ मिनिट. L1 येते व्हॅल्यू, L1 1 मल्टिप्लाय केला, 100 मायनस L1 इज इक्वल्स टू 3L1. ओके, 100 इज इक्वल्स टू राईट साईडला गेला, मायनस L1 राईट साईडला गेला, प्लस होईल, 4L1 झाला. 4ने डिवाइड केला तर 100 डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू L1 इज इक्वल्स टू 4 25 चौक 100. इनिशियल व्हॅल्यू मिळाली, ही एक पार्ट झाला. ओके, न्यू व्हॅल्यूज. न्यू कंडिशनमध्ये काय केलेलं आहे, द रेजिस्टन्स इन द टू गॅप्स आर इंटरचेंज्ड. नवीन कंडिशनमध्ये एक्स आणि आरच्या व्हॅल्यू नवीन कंडिशनमध्ये चेंज केला. एक्सची व्हॅल्यू 10 होती ती 30 झाली. ओके, आणि आर व्हॅल्यू 30 होती ती 10 झालेली. एवढं चेंज केलेलं आहे, न्यू व्हॅल्यू ज्या आहेत त्या. ओके, फॉर्म्युला एक्स डिवायडेड बाय आर इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2. फॉर्म्युला तोच यूज करायचा आहे. एक्स आणि आरच्या व्हॅल्यू नवीन कंडिशनमध्ये चेंज केलेल्या आहेत, तर तिथं 30 डिवायडेड बाय 10 होईल. इंटरचेंज केले तर एक्स 10 होता तो 30 झाला आणि आर 30 होता तो 10 झाला. आणि राईट साईडला पण चेंज होईल फॉर्म्युला. मग L2 घेतला आपण, L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2. 0 कॅन्सल झाला, 3 मल्टिप्लाय केलं, 300 मायनस 3L2 इज इक्वल्स टू LX. $300 minus 3L2 is equals to 1L2. 3L2 राईट साईडला गेला, 300 is equals to 4EL2. 4 डिवाइड केलं,
L2 इज इक्वल्स टू 300 डिवायडेड बाय 4, L2 इज इक्वल टू 75. आता हे काय दिलेलं आहे हे नाही संपलं, आन्सर नाही आपलं अजून संपले, 75 पण नाही. काय विचारलेलं आहे, बॅलन्स पॉईंट विल शिफ्ट टू राईट बाय, कितीनं शिफ्ट झालाय हा, इनिशियली 25ला होता, नंतर 75 वरती पोहोचलेला आहे, तर शिफ्ट इन बॅलन्स पॉईंट डेल्टा एल इज इक्वल्स टू फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. फायनल 75 आहे, इनिशियल 25 आलेली, इक्वल टू 50 सेंटीमीटरनं बॅलन्स झाला, चेंज इन लेंथ 50 सेंटीमीटर. ओके, प्रश्न सोपे नाहीत, सोपे आहेत पण लेंदी आहेत, वेळखाऊ आहेत, तुमचा 1-1.5 मिनिटापर्यंत वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये. त्यात पण अजून लिहिता लिहिता काही गडबड झाली तर आणखी रॉंग होण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळं केअरफुली परफेक्ट प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस. ओके, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इझी नाही मार्क घेणं, सोपं आहे, पेशन्स पाहिजे, तर शांत डोक्याने अभ्यास करायचा आहे, फोकसने अभ्यास करायचा आहे. जे विसरते, जे लक्षात येत नाही त्याला जास्त रिवाईज करायचं आहे. ओके, लिहून घ्या. चल नेक्स्ट क्वेश्चनकडे. In a meter bridge experiment, the balance point is obtained if the gaps are closed by x is equal to 2, r is equal to 3. A shunt of x ohm is added to 3 ohm resistance. हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे, क्वेश्चन ऑलरेडी आत्ता बघितलेला आहे थोड्यापूर्वी, तर हा होमवर्कला तुम्ही ट्राय करा, कारण का सेम न व्हॅल्यू चेंज होता ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर आपला दुसरा तिसरा पहिल्या 4-5 प्रश्नामध्ये बघा एकदा कुठला प्रश्न होता तो, दुसरा किंवा तिसरा असेल, सेम टू सेम तिसरा असेल बहुतेक, तर ट्राय करतो होमवर्क म्हणून. ओके, नेक्स्ट. हे बघा सोपं आहे. इन वेटस्टोन्स ब्रिज द रेजिस्टन्स इन 4 आर्म्स आर ॲज शोन इन फिगर. द बॅलन्सिंग कंडिशन ऑफ द ब्रिज इज, बॅलन्सिंग कंडिशन. ओके, बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे ह्यातला रेजिस्टन्स 0 झाला, हा काढून टाकायचा. ओके, बॅलन्सिंग कंडिशन, लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स P/Q, हा जो गॅलॅनोमीटर आहे ते गॅलॅनोमीटरच्या लेफ्ट साईडचा रेजिस्टन्सचा रेशो आणि राईट साईडच्या रेजिस्टन्सचा रेशो इक्वल असतो बॅलन्सिंग कंडिशन. ही जी आहे हे पॅरललमध्ये आहे, तर मग पॅरलल ह्यांचा इक्वेलंट काय येतो, न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरला ॲडिशन, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 2 रेजिस्टन्स. हे आपण लिहिलं, लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स P/Q इज इक्वल टू राईट साईडला R डिवायडेड बाय S1 इंटू S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. हा S1 प्लस S2 न्यूमरेटरला जाईल, P डिवायडेड बाय Q इज इक्वल्स टू R इन ब्रॅकेट S1 प्लस S2 डिवायडेड बाय S1 इंटू S2. हा ऑप्शन डी आहे. डायरेक्ट प्रश्न होता, सोपा प्रश्न होता, बॅलन्सिंग कंडिशन विचारलेली आहे, विटस्टोन्स नेटवर्क. लिहून घ्यायचं काम करायचं, सोपा प्रश्न लिहा. नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. ए आणि बी मधला म्हणजे हा आणि हा, ह्या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स विचारलेला आहे. आता इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे, कुठल्याही 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स विचारलेला असेल तर तिथं आपल्याला रेजिस्टन्स आणि करंट जर माहीत असेल तर ओम्सला यूज करायचं, V इक्वल टू I इंटू R. सोपं आहे ना. ओके, V इक्वल टू IR. चला लक्ष द्या इकडं. आधी हे बॅलन्स्ड नेटवर्क आहे का ना ते चेक करू. तर हे लेफ्ट साईडचा गॅलॅनोमीटर आहे, त्याच्या लेफ्ट साईडचा रेजिस्टन्सचा रेशो घेतला, 8 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 2 डिवाइड केलं 4/5, आणि हे पण राईट साईडला 4/5 आहे. नेटवर्क बॅलन्स्ड आहे, नेटवर्क बॅलन्स्ड असेल तर हे रिमूव्ह करायचं. हे रिमूव्ह केल्यानंतर राहिलेलं जे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये नीट लक्ष द्या काय म्हणतोय, हे दोघं सिरीजमध्ये झाले, सिरीजमध्ये ह्यांचा रेजिस्टन्स, हे रिमूव्ह केल्यानंतर राहिलेलं डायरेक्ट हे दोघं सिरीजमध्ये झाले, 8 आणि 4 12 ओहम झाला. हे दोघं सिरीजमध्ये होते तर 10 आणि 5 15 ओहमचा रेजिस्टन्स एक झाला. ओके, तर लक्ष द्या इकडं, हा 12 ओहम हा एक रेजिस्टन्स आहे, आणि दुसरा त्याला अपोजिटमध्ये 15 ओहमचा एक रेजिस्टन्स आहे. व्हेरी गुड. आणि आत्ता आपल्याला आणखीन बॅटरी तर काही दिलेलं नाही आहे, नो नीड ऑफ बॅटरी. ओके, लक्ष द्या इकडं आता. आणि याच्यामध्ये आलेला जो करंट आहे, टोटल करंट आपल्याला माहिती आहे किती आहे, 4 अँपिअर एवढा करंट आलेला आहे. तर इकडं जाणारा करंट, इकडं जाणारा करंट, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स या दोघांच्या मधलं विचारलेलं आहे. तर इथलं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला इकडचा करंट माहीत पाहिजे, 8 ओहममधला. तर 8 ओहममधला म्हणजे वरच्या ब्रँचमधला करंट माहिती असेल, वरच्या वायरमधला जर करंट माहिती असेल, तो करंट आपण I कन्सिडर केला. हा I मिळाला तर राहिलेला करंट हा 4 - I येईल. ओके, पॅरलमध्ये दोन्ही पॅरलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहते, पोटेन्शियल अक्रॉस 12 इज इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस 15. तो फॉर्म्युला इकडे लिहितो, पोटेन्शियल म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स, करंट I इंटू 12 इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स 4 - I इंटू 15. ओके, 12I इज इक्वल टू 60 - 15I.
15 इकडे आणला, 12i प्लस 15i इज इक्वल टू 60. 12 आणि 15 27 i इज इक्वल टू 60. ओके, i इज इक्वल्स टू 60 डिवायडेड बाय 27. याला कितीनं भाग जाते? 3 न. ओके, 3 9 27, 3 डिवाइड केलं 20. i इज इक्वल्स टू 20 डिवायडेड बाय 9 आहे, असं राहू द्या. ओके, तर हा करंट जो आहे तो इकडे जाणारा करंट आहे. कुठं? 8 ओहममधून 4 ओहममधून वरती पास होते. किती आहे करंट? हा 20 डिवायडेड बाय 9 एवढा करंट आहे. आता हा करंट आपल्याला मिळालेला आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 8 विचारलेला आहे, तर करंट इंटू रेजिस्टन्स त्याचा. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए आणि बी, ए आणि बीच्या मधलं म्हणजे 8 ओहमच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, तिथला करंट आपल्याला मिळाला 20 डिवायडेड बाय 9 इंटू रेजिस्टन्स किती? 8 आहे. 20 8 160 डिवायडेड बाय 9. 9 जर डिवाइड केलं, 9 1 9, किती राहते? 7 राहते. 9 1 9, 9 7 16, 7 राहते. 9 7 63 राहिलं. ओके, 7 राहिले आणखीन 70, 9 7 63, 17.7. 17.7 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 18 व्होल्ट आहे. अप्रॉक्सिमेटली विचारलेले अप्रॉक्सिमेटच आन्सर येईल. ओके, तर ज्या सिरीजमध्ये करंट सेम राहते. आता दुसरी गोष्ट नीट लक्ष द्या, काय म्हणतोय, ज्या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स विचारला आहे, त्या 2 पॉईंटमधला रेजिस्टन्स आणि तिथून जाणारा करंट, एवढ्या गोष्टी जर माहीत झाल्या तर V = IR एवढा फॉर्म्युला यूज करायचा. ही आधी मेथड समजून घ्या. पॅरलमध्ये पोटेन्शियल सेम राहते. एक टोटल आलेला करंट 4 अँपियर आहे, त्यातला हा I करंट कन्सिडर केला तर राहिलेला 4 - I एवढा करंट येईल. ओके, तर या पद्धतीनं सिम्पल लँग्वेजमध्ये आपण एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये 100% टाका. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. द करंट ड्रॉन फ्रॉम द बॅटरी इन द गिवन नेटवर्क इज, बॅटरीमधून आलेला करंट. आता हे जे नेटवर्क आहे, हे व्हिटस्टोन्स नेटवर्क आहे. हे कसं दाखवायचं नीट लक्ष द्या. मी काय करतो, ही जी डायग्राम आहे, हा असा इथपर्यंत आला. रिकामी वायर आहे, तिथपर्यंत काही फरक पडत नाही. तिथपर्यंत मी ह्याला नाव दिलं ए, ह्याला नाव दिलं बी, ह्याला नाव दिलं सी, आणि ह्या पॉईंटला नाव दिलं डी, ABCD. तर आता मी काय करतो, ABCDच्या मध्ये सगळे रेजिस्टन्स जोडून टाकतो. ABCDच्या मध्ये मी असं काय केलं, एक असा एक स्क्वेअर ड्रॉ केला. ABCD नावं दिसतात ना आपल्याला, असा एक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला. क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला. ह्याची 12 व्होल्टची बॅटरी आहे. 12 व्होल्ट. डायग्राम क्लिअरफुली लक्ष द्या. ही 100% ABCD नावं कशी बी द्या. ओके, हा ए नाव दिलं, हा बी नाव दिलं, हा सी नाव दिलं, हा डी नाव दिलं. काही कुठेही लिहा, नो प्रॉब्लेम, काही फरक पडत नाही. ओके, ए आणि बीच्या मध्ये रेजिस्टन्स किती आहे? 6 आहे. बी आणि सीच्या मध्ये रेजिस्टन्स किती आहे? 10 आहे. ओके, सी आणि डीच्या रेजिस्टन्स किती आहे? 4 आहे. ए आणि डीच्या मध्ये, ए आणि डीच्या मध्ये नाही रेजिस्टन्स आला. ओके, हे नावं थोडेसे चेंज करू आपण. आता काय करतो, ह्या दोन्हीच्या मध्ये ABDC, नीट लक्ष द्या. काय केलंय? ABDC असे नाव दिलं मी. ओके, ABDC, नीट लक्ष द्या. आता हां, ए आणि बीच्या मध्ये 6 ओहमचा. ओके, बी आणि डीच्या मध्ये हा 4 ओहमचा आलेला आहे. परत एकदा थोडंसं डायग्राममध्ये नावं देताना कन्फ्युजन झालेलं आहे, तर ते क्लिअर केलं. ABDC असं नाव दिलं मी. नावामध्ये काही फरक पडत नाही. तर आता डायग्राममधले तर बघा, इकडं ए आणि बीच्या मध्ये 6 आहे. ओके, बी आणि डीच्या मध्ये, हा बी आणि डीच्या मध्ये 4 रेजिस्टन्स आहे. ओके, डी आणि सीच्या मध्ये पण परत 4 आहे. ओके, ए आणि सीच्या मध्ये पण 6 आहे. आणि राहिला बी आणि सीच्या मध्ये, हा बी आणि सी, हा गॅलॅनोमीटर आहे 10. ओके, गॅलॅनोमीटर सर तुम्ही असं नाव का दिलं? हे जे मधलं आहे, हे मधलं नाव गॅलॅनोमीटरच्या मध्ये येईल. ABCD, बी आणि सीच्या मध्ये गॅलॅनोमीटर जोडलेलं दिसतंय. ABCD गॅलॅनोमीटर. ओके, आता हे नेटवर्क बॅलन्स्ड आहे का? आहे. 6/6 इज इक्वल टू 1. राईट साईडचे रेजिस्टन्सचा रेशो 4/4 इज इक्वल टू 1 असा असेल तर हा गॅलॅनोमीटर काढून टाकायचा.
गॅलॅनोमीटर काढून टाकल्यानंतर राहिलेलं जे रेजिस्टन्स आहे तर ते नीट बघा एकदा. हे राहिले ओके 6 आणि 4 10 झाले. हे दोघं 6 आणि 4 10 झाले. म्हणजे ह्या वरचा पार्टचा रेजिस्टन्स आहे 10 ओहमचा आला आणि हा लोअर सर्किटचा रेजिस्टन्स आहे तो पण 10 ओहमचा आला आणि त्यांना एक बॅटरी जोडलेली आहे. ओके हे दोघं सेम रेजिस्टन्स आहेत, पॅरलमध्ये आहेत. यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येतो 10/2 येतो. तर तो किती आला 5 ओहम आला. मग हे असं मी शेवटचा सिंगल 5 ओहम रेजिस्टन्स ड्रॉ करतो. एक बॅटरी आहे ती बॅटरी ड्रॉ केल्याने बॅटरीचं व्होल्टेज दिले आपल्याला 12 व्होल्ट दिलेलं आहे. किती आहे 12 व्होल्ट. ओहम्सला यूज केला V इज इक्वल्स टू I इंटू R. V 12 इज इक्वल्स टू करंट माहीत नाही, रेजिस्टन्स 5 आहे, 5 ने डिवाइड केला 12 डिवाइड बाय 5 इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू 5 दोन्ही 2.4 एम्पियर एवढा करंट आहे. अशा पद्धतीनं व्हीटस्टोन्स नेटवर्क आहे हे आधी दाखवावं लागेल तुम्हाला. मग कसं नावं नीट लक्ष द्या, थोडंसं काही थोडी स्किल यूज करावं लागेल तुम्हाला थोडंसं. काय हां ABDC द्या नावं द्या किंवा ABCD कसंही नावं द्या. हे जे मध्ये दिलेलं नाव आहे ह्या BCच्या मध्ये गॅलॅनोमीटर जोडायचं आहे. म्हणजे B आणि C हे अपोजिटला येतात, A आणि D अपोजिटला येतात. असं लक्षात ठेवायचं क्वाड्रिलॅटरलमध्ये. समजतंय? लिहून घ्या. डायग्राम ड्रॉ करायची पटपट पटपट सगळं लिहायचं, लिहून प्रॅक्टिस करायची, वाचून काही नाही. डोक्यामध्ये थोडं दिवस राहते लगेच विसरून जाते. सगळं लिहिलं एकदा की परमनंटली लक्षात राहते. नेक्स्ट गिवन मीटर ब्रिज द करंट फ्लोईंग थ्रू 40 ओहम रेजिस्टन्स. 40 ओहम रेजिस्टन्समधला करंट विचारला. 40 ओहम इथं आहे, इकडचा करंट आपल्याला फाईंड करायचा आहे. तर तो फाईंड करण्यासाठी बघा इकडे लक्ष द्या. याआधी नेटवर्क बॅलन्स्ड आहे का नाही ते चेक करायचं आहे आपल्याला. ते चेक करण्यासाठी हा 5 आहे, हा 20 आहे. 5 डिवायडेड बाय 20 इज इक्वल्स टू 1/4. हा 10 डिवायडेड बाय 40 इज इक्वल्स टू 1/4. असा असेल तर हा रेजिस्टन्स रिमूव्ह करायचा. तो रेजिस्टन्स रिमूव्ह केल्यानंतर आता आपल्याला विचारलं काय इकडं हा 40 ओहममधला रेजिस्टन्स म्हणजे हा 20 मध्ये इकडं I2 जेवढा येते तेवढा सगळा इकडे करंट पास होते. ओके तर आता काय करावं लागेल आपल्याला, इकडे लक्ष द्या. ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 10 आणि 5 15 झाला. ह्या दोघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आहे 20 आणि 40 किती झाला 60 झाला. 15 आणि 60 पॅरलमध्ये झाले. सॉरी काही सॉल्व करायची गरज नाही, ऑप्शन असे वेगळेच दिलेले आहेत ना. ओके सिम्पल केलेले नो प्रॉब्लेम, एकदम सिम्पल झालं. काही लिहू नका, लक्ष द्या इकडं, सोपं झालंय सगळं, संपलं. हा रेजिस्टन्स रिमूव्ह केल्यानंतर पुढचा पार्ट बघा इकडं. इकडे जाणारा करंट बॅटरीमधला हा I1 दिलेला आहे. इकडे येणारा करंट जो आहे तो I2 आहे आणि हे रिमूव्ह केलं का नेटवर्क बॅलन्स्ड आहे. ह्या दोघांचा रेशिओ आणि ह्या दोघांचा रेजिस्टन्सचा रेशिओ सेम आलेला आहे. हा रिमूव्ह केला म्हणजे सर्किट ओपन झालं मध्ये. मग इकडे येणारा करंट I2 आहे आणि हा I2 आहे तसंच पुढे पास होते. I2 इज द आन्सर. काय सॉल्व करायचं नव्हतं, एकदम सोपा प्रश्न होता. ऑप्शन बघायला पाहिजेत आपण, ऑप्शन बघितल्यानंतर एकदम क्लिअर झालं. ओके I1 अप्पर सर्किटमधून चालला आहे आणि I2 लोअर सर्किटमधून जाणार करंट आहे. समजले? लिहून घ्या. डायग्राममध्ये सगळं काय लिहिता. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे चालायचं आहे. अ वायर ऑफ लेंथ 3 मीटर कनेक्टेड इन लेफ्ट गॅप ऑफ मीटर ब्रिज बॅलन्स्ड 8 ओम रेजिस्टन्स इन द राईट गॅप ऑफ पॉईंट विच डिवाइड्स द ब्रिज इन द वायर इन द रेशिओ 3/2 लेंथ ऑफ द वायर करस्पॉन्डिंग टू रेजिस्टन्स 1 ओहम इज. टोटल वायरची जी लेंथ आहे ते 3 मीटर दिलेली आहे. ओके connected in left gap of meter bridge balances 8 ohm resistance in right gap. बघा इकडं ही जी आहे याचा रेजिस्टन्स आपल्याला माहिती नाही. तो जर रेजिस्टन्स आपण कन्सिडर केला फॉर एक्झाम्पल एक्स रेजिस्टन्स कन्सिडर केला तो मिळाला 3 मीटर लेंथच्या वायरचा रेजिस्टन्स एक्स आहे असं कन्सिडर केलं तर बघा इकडं एक्स डिवायडेड बाय राईट गॅपचा रेजिस्टन्स हा 8 आहे इज इक्वल टू LX डिवायडेड बाय LR किंवा 100 - LX फॉर्म्युला सेम आहे. एक्सची व्हॅल्यू एक्सच आहे डिवायडेड बाय आर व्हॅल्यू 8 घेतली इज इक्वल्स टू LX डिवायडेड बाय LR. म्हणजे ही जी आहे बॅलन्स ही जी आहे लेंथचा रेशिओ दिलेला आहे विच डिवाइड्स द ब्रिज वायर इन टू द रेशिओ. वायरचा जो रेशिओ आहे लेंथचा तो आहे 3/2. हे राईट साईडला जाऊ द्या. एक्स इज इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय 2 इंटू 8 बेचोक 8 4 12 ओहम आलं. हे आलं 12 ओहम. कशासाठी नीट लक्ष द्या. 3 मीटर लेंथ आहे त्याचा रेजिस्टन्स किती आहे 12 ओहम. आपल्याला विचारले काय 1 मीटर लेंथसाठी रेजिस्टन्स किती असेल तो विचारलेला आपल्याला. 3 मीटर लेंथची वायर आहे, रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असते. R इज इक्वल टू रो इंटू L/A. 3 मीटर लेंथची वायर आहे त्याचा रेजिस्टन्स 12 ओहम. 1 मीटरचा रेजिस्टन्स विचारला. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं ह्या दोघांचं
3 इंटू आर इज इक्वल्स टू 12. ओके, थोडंसं उलटं व्हायला लागलं का? जस्ट अ मिनिट. इथं लिहिताना थोडंसं रॉंग झालं. आपल्याला शेवटला व्हॅल्यू घेताना लक्ष द्या इकडं. त्याच्यामध्ये आपल्याला विचारले काय, करेक्ट आहे प्रेझेंटेशन सगळं, तर रॉंग काय झाले लक्ष द्यायचं इकडे. लक्ष द्या. तर 3 मीटर वायर आहे, त्याचा रेजिस्टन्स 12 ओहम आहे. तर 1 ओहम रेजिस्टन्सला लेंथ किती असेल, तर एल एवढी असेल ते विचारले आपल्याला. लेंथ किती असेल, लेंथ ऑफ द वायर करस्पॉन्डिंग टू 1 ओहम, रेजिस्टन्स 1 ओहम. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर करेक्ट येते. 3 इंटू 1 इज इक्वल्स टू 12 इंटू एल. 3 divided by 12 is equals to L. L is equals to 1 by 4. 1 by 4 equal to 0.25 मीटर. 0.25 करेक्ट आहे. या पद्धतीनं सोल्युशन आहे. थोडासा वेगळा प्रश्न होता, काहीतरी ट्विस्ट थोडासा केलेला होता. काही ट्विस्ट वगैरे एवढा विशेष नव्हता, पण पेपरमध्ये तेवढ्या वेळेमध्ये, तेवढ्या सेकंदामध्ये, तेवढ्या मिनिटामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर या पद्धतीनं सोल्युशन आहे. लक्ष द्या, लिहून घ्या. नेक्स्ट आहे, in meter bridge experiment the null point is obtained at 20 centimeter from the left of the wire when resistance x is balanced against another resistance y. To balance resistance 4x against y, the new position of the null point from the same end will be. लक्ष द्या इकडं. Null point is obtained at 20 centimeter from the left end of the wire when the resistance x is balanced against the another y. x आणि y लेफ्ट आणि राईट गॅपमध्ये आहे, आणि 20 सेंटीमीटर ही बॅलन्सिंग लेंथ आहे. एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल्स टू एल एक्स डिवायडेड बाय 100 मायनस एल एक्स, असा असतो फॉर्म्युला. तर एक्स डिवायडेड बाय आर आहे, तर एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू एल एक्सची व्हॅल्यू 20 डिवायडेड बाय 100 मायनस 20 म्हणजे 80 आला. 20 एक 20, 20 चौक 80. हे जर लिहिलं मी डबल एकदा, एक्स अपॉन वाय इज इक्वल्स टू 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 4x इज इक्वल्स टू वाय, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ही पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता टू बॅलन्स द रेजिस्टन्स 4x अगेन्स्ट वाय, तर न्यू कंडिशन 4x डिवायडेड बाय वाय इज इक्वल्स टू एल एक्स डिवायडेड बाय 100 मायनस एल एक्स. ह्या नवीन लेंथ विचारली आपल्याला. 4x आहे तसंच राहील, डिवायडेड बाय वायची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली. आता किती आहे ती 4x आलेली पहिल्या कंडिशनमध्ये यूज करायची. एल एक्स डिवायडेड बाय 100 मायनस एल एक्स. 4x कॅन्सल झाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर 1 आहे 100 मायनस एल एक्स इज इक्वल्स टू एल एक्स मायनस एल एक्स. राईट साईडला गेला 100 इज इक्वल्स टू 2 एल एक्स. 2ने डिवाइड केलं तर बॅलन्सिंग लेंथ इज इक्वल्स टू 50 सेंटीमीटर झाले. 50 सेंटीमीटर इज द आन्सर. ओके, आहे आन्सर आपलं. सोपा प्रश्न आहे, पण हिथं जे दिलेलं आहे थोडंसं गोंधळ केलेला लिहिण्यामध्ये त्यांनी किंवा विचारण्यामध्ये. सहज काय विचारलेलं नाही, तर ते थोडं केअरफुल लिहून घ्यायचं काम करायचं. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. Resistance 20 ohm is connected in the left gap of the meter bridge and unknown resistance greater than 20 ohm is connected in the right gap. When these resistances are interchanged, the balance point shift by 20 centimeter. The unknown resistance is आपल्याला काहीच माहित नाही, तर तो R आहे असं विचारू. ओके, रेजिस्टन्स 20 ओहम, नीट लक्ष द्या. रेजिस्टन्स 20 ओहम, पहिली कंडिशन काय दिलेली, 20 ओहम लेफ्ट गॅपमध्ये, एक्स इज इक्वल्स टू. ओके, आणि राईट गॅपमधला आर रेजिस्टन्स घेतला इज इक्वल्स टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. ही एक कंडिशन मिळाली. The resistance are interchanged, the balance point shift by 20 सेंटीमीटर. पहिला रेजिस्टन्स जो होता 20 ओहमपेक्षा जास्त आहे. ही एक कंडिशन घ्या. ओके, न्यू कंडिशन मी तुम्हाला सांगतोय बघा इकडं. न्यू कंडिशनमध्ये आर डिवायडेड बाय 20 केलेलं आहे. आर डिवायडेड बाय 20. ओके, आर बाय 20. त्याच्यानंतर बॅलन्स पॉईंट शिफ्ट बाय 20 सेंटीमीटर. बॅलन्स पॉईंट काय झाला आहे, 20 सेंटीमीटर शिफ्ट झालेला आहे. मग कुठं जाईल तो, राईटला का लेफ्टला जाईल, बघा इकडं. आर रेजिस्टन्स जो आहे तो 20 ओहमपेक्षा जास्त आहे, म्हणजे राईटचा रेजिस्टर हा जो रेजिस्टन्स आहे तो 20पेक्षा जास्त आहे, म्हणजेच ते काय होणार, राईट साईडला तो शिफ्ट होणार. म्हणजे काय झालं, नीट लक्ष द्या.
पहिली लेंथ L1 होती, त्याच्यामध्ये L1 + 20 अशी शिफ्ट होईल नेहमी लेंथ L2 इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2 R डिवायडेड बाय 20 इज इक्वल्स टू L2 ची व्हॅल्यू L1 + 20 डिवायडेड बाय L1 + 20 आहे, L1 + 20 100 minus L1 plus 20 R divided by 20 is equals to L1 plus 20 divided by 100 minus 20 म्हणजे 80 minus L1 ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. काय करायचं मध्ये एक गोष्ट लक्ष द्या. R व्हॅल्यू फाइंड करा, ती R व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवा आणि सॉल्व करा. नीट लक्ष द्या. यातून मी काय करतो 20 in bracket 100 minus L1 divided by L1 is equals to R ला इक्वेशन नंबर 1 नाव देतो मी आता. ही आहे, हे कॅन्सल करतो पहिलं इक्वेशन. ही व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये ठेवा. फ्रॉम इक्वेशन 1 काय केलं, इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू आणली. फ्रॉम इक्वेशन 1 कोणती व्हॅल्यू आणली इक्वेशन 1 मधून आपण, ही R काय आहे ती व्हॅल्यू 20 into 100 minus L1 divided by L1 into 20 is equals to L1 plus 20 divided by 80 minus L1. ओके, तर हा 20 कॅन्सल होते आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये L1 ही अननोन व्हॅल्यू राहते. ती L1 ची व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये ठेवा, R व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला. ओके, ही आहे मेथड. ही सॉल्व करा या मेथडनी. राहिलेला पार्ट मी तुम्हाला ह्यातला होमवर्कसाठी ठेवतोय. लिहून घ्या ती एवढी कंडिशन. नेक्स्ट क्वेश्चनकडे. रेजिस्टन्स इन द लेफ्ट अँड राईट गॅप रिपीट झालेला आहे, होमवर्कला आहे. सेंटरपासून विचारलेलं आहे तरी बी आहे, रिपीट झालं यातलं एक पार्ट. सॉल्व करा. Resistance in the left and right gap of the balance meter bridge are 12 and 36 respectively. The resistance are interchanged. The balance point shift by. ओके, हा x घेतला, हा R घेतला पहिल्या कंडिशनमध्ये. x डिवायडेड बाय R इज इक्वल्स टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. x व्हॅल्यू 12 डिवायडेड बाय 36 इज इक्वल्स टू L1 डिवायडेड बाय 100 मायनस L1. 12 1 12 3 36 क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 मायनस L1 इज इक्वल्स टू 3 L1. L1 राईट साईडला गेला, 100 इज इक्वल्स टू 4 L1. 4 न डिवाइड केलं 25 इज इक्वल्स टू L1. ही इनिशियल व्हॅल्यू मिळाली. आता रेजिस्टन्सेस आर इंटरचेंज केल्यानंतर x इज इक्वल्स टू 36 होते आणि R इज इक्वल्स टू 12 होते. नवीन कंडिशन x बाय R इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2. x व्हॅल्यू 36 आहे, R व्हॅल्यू 12 आहे, इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2. हा 12 तरी 36 3 न मल्टिप्लाय करा, हे 300 झालं, मायनस 3L2 इज इक्वल्स टू L2. राईट साईडला जाऊ द्या. 300 इज इक्वल्स टू 4L2. 4 न डिवाइड केलं, 300 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल्स टू L2. L2 इज इक्वल्स टू 75 सेंटीमीटर झालं. आणि शिफ्ट कितीनं झालंय ते विचारलेलं आहे, तर त्या दोन्हीमधला डिफरन्स घ्यायचा L2 मायनस L1. 75 मायनस 25 इज इक्वल्स टू 50 सेंटीमीटर टुवर्ड्स राईटला जाईल. हे राईटला गेलो तर आपण 75 सेंटीमीटर. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. करंट थ्रू 1 ओम रेजिस्टन्स इन द फॉलोइंग सर्किट. 1 ओम रेजिस्टन्स इथं आहे. बॅलन्स्ड नेटवर्क आहे का ते चेक करा आधी. लक्ष द्या इकडं. म्हणजे इकडच्या अप्पर सर्किटमधला जाणारा करंट आपल्याला फाइंड करायचा आहे. करंट I ते फाइंड करायचं आहे. बॅलन्स्ड आहे का नाही ते बघू. 5/12.5 आणि 1/2.5. 1/2.5च येते. 5/12.5 5 डिवायडेड बाय 12.5. 5 1 5 5 2 10 5 5 25. 1/2.5 आणि हे 1/2.5. नेटवर्क बॅलन्स्ड आहे, रिमूव्ह करा. रिमूव्ह केल्यानंतर हा जो वरचा पार्टचा सर्किटचा रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपल्याला किती मिळतोय, हा 6 मिळतोय. आणि हा लोअर सर्किटचा जो रेजिस्टन्स आहे तो किती मिळतोय, 12.5 15 मिळतोय. ओके,
आलेला करंट किती आहे? हा 2.1 अँपियर आहे. त्यातला हा इकडे जाणारा करंट आय असेल तर राहिलेला करंट 2.1 मायनस आय. 2.1 मायनस आय. आता हे दोघं पॅरलमध्ये आहे तर पॅरलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 6 इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 15. 6I ओहम्स लॉ V इक्वल टू I इंटू आर, I इंटू आर, V इक्वल टू IR, करंट इंटू रेजिस्टन्स, करंट इंटू रेजिस्टन्स. 15 इंटू 2.1 मायनस आय. ओके, 3 डिवाइड होईल, 3 दोन्ही 6, 3 डिवाइड होईल, 3 5 15. ओके, हा 2I मिळाला. व्हेरी गुड. हा 21 5 105 म्हणजे 10.5 मायनस 5I इकडे आला 7I झाला इज इक्वल टू 10.5. I इज इक्वल्स टू 10.5 डिवाइडेड बाय 7. I इज इक्वल टू 7 1 7. 7 5 35. 1.5 अँपियर एवढा करंट येते. 1.5 करेक्ट आन्सर आहे. ओके, 1 ओहम मधला विचारलेला आहे तर करंट जास्त फ्लो होईल वरच्या रेजिस्टन्समधून ह्या खालच्या रेजिस्टन्सपेक्षा. ओके, 1.5 करेक्ट आन्सर आहे. हे रॉंग आहे. 1.5 लिहून घ्या. मेथड एक सिमिलर टाईपचा प्रश्न झालेला आहे. ज्यावेळेस प्रश्न सिमिलर टाईपचे होतात त्याची मेथड लक्षात ठेवायचं काम करायचं आहे. व्हॅल्यू जरी बदलून आल्या तरी प्रश्न सुटला पाहिजे. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट, two unknown resistances are connected into gaps of meter bridge. The null point is obtained at 20 cm from the zero end. The resistance 15 ohm is connected in series with the smaller of the two. The null point shift to 40 cm. The smaller resistance is एक रेजिस्टन्स X घेतला, दुसरा रेजिस्टन्स कॅपिटल R घेतला. ओके, तर ह्यातला छोटा कोणता घ्यायचा तर नल पॉईंट 50 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर पहिला रेजिस्टन्स लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स स्मॉलरच असणार आहे. ओके, मग स्मॉलर रेजिस्टन्स X आला. X इज लेस दॅन R असा आहे कंडिशन दिलेली. कशावरून? बॅलन्स पॉईंटवरून कळते आपल्याला. बॅलन्स पॉईंट नीट लक्ष द्या. 20 सेंटीमीटर आहे म्हणजे 50 सेंटीमीटरपेक्षा जर कमी बॅलन्स पॉईंट मिळाला तर याचा अर्थ काय होतोय तर इनिशियल लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स हा राईट साईडच्या रेजिस्टन्सपेक्षा कमी असतो. लक्षात ठेवा. X डिवायडेड बाय R इज इक्वल्स टू 20 डिवायडेड बाय 100 मायनस 20 म्हणजे 80. ओके, X अपॉन R इज इक्वल टू LX डिवाइड बाय 100 मायनस LX म्हणजे 20 अपॉन 100 मायनस 20. 1/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4x इज इक्वल्स टू R. 4x इज इक्वल्स टू R ही एक व्हॅल्यू ठेवली, लक्षात ठेवायची. नेक्स्ट, a resistance of 15 ohm is connected in series with the smaller one, smaller of the two. Smaller resistance कोणता आहे? स्मॉलर रेजिस्टन्स 15 ओम आहे. मग नाव लेफ्ट साईडचं रेजिस्टन्स काय मिळतंय? X प्लस 15 झाला. ओके, न्यू कंडिशन. न्यू रेजिस्टन्स जो आहे लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स काय आहे? X1. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? स्मॉलर रेजिस्टन्स म्हणजे 15 ओमचा रेजिस्टन्स ॲड केला सिरीजमध्ये. देअरफॉर X1 डिवायडेड बाय राईट साईडचा रेजिस्टन्स नो चेंज आहे. L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2 म्हणू. X1ची व्हॅल्यू X प्लस 15 डिवायडेड बाय R व्हॅल्यू आहे 4x इज इक्वल्स टू L2 डिवायडेड बाय 100 मायनस L2 अशी कंडिशन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, काय मिळते बघू आपण आता. X प्लस 15 दोन व्हॅल्यू अननोन झाले. अरे, बॅलन्सिंग लेंथ दिलेली आपल्याला. बॅलन्सिंग लेंथ दिली, किती दिली ती? 40 सेंटीमीटर दिलेली आहे. शिफ्ट टू 40 सेंटीमीटर आहे सगळं. ओके, 40 सेंटीमीटर दिलेली. 40 डिवायडेड बाय 100 मायनस 40 म्हणजे 60. व्हेरी गुड. X प्लस 15 डिवायडेड बाय 4x इज इक्वल्स टू ह्या दोघांना आपण जर 2 डिवाइड केलं, 20 डिवाइड केलं तर 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आता. 3x प्लस 15 इंटू 3 45 इज इक्वल्स टू 4x प्लस 2 8x. 3x राईट साईडला गेला. 45 इज इक्वल्स टू 8x मायनस 3x. 45 इज इक्वल्स टू 5x. 5 डिवाइड केलं 5 9 45 9 ओहम येते. X इज इक्वल्स टू स्मॉलर रेजिस्टन्स विचारले आपल्याला. स्मॉलर रेजिस्टन्स कोणता कन्सिडर केला तरी इथं आहे. X इज लेस दॅन R. समजलं? समजतं, समजायलाच पाहिजे. काय कॉम्प्लिकेटेड आहे? काहीच नाही, समजायलाच पाहिजे. लिहून घ्या.
नेक्स्ट क्वेश्चन, होमवर्कला घ्या एक क्वेश्चन. मीटर ब्रिजचे चालू आहेत आता. किती क्वेश्चन झाले आपले मीटर ब्रिजचे सेम टू सेम? होमवर्कला नाही सुटला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, सर प्रश्न सुटला नाही, त्याचं सोल्युशन मी टाकतो तुम्हाला लगेच. ओके, हा पण होमवर्कलाच घ्या, नो प्रॉब्लेम. ओके, रिपीट झाला आपण प्रश्न. त्या पद्धतीनं प्रश्न जे आहेत आपले ते लास्टचे काही 2-3 प्रश्न आहेत ते तुम्ही ट्राय करायचं, सॉल्व करायचा. राहिलेला पार्ट जो आहे तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करू. इथपर्यंतचे प्रश्न जे आहेत, जे तुम्हाला समजले नाहीत, जे सुटले नाहीत तुम्हाला होमवर्कला दिलेल्यामधले, ते कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि आपले व्हिडिओ जे आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं काम करायचं. जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांना गरज आहे फिजिक्सचे व्हिडिओ लेक्चर बघून त्यांना चांगले मार्क मिळवायचे असतील, चांगला स्कोर आणायचा CETमध्ये, तर त्यांच्यापर्यंत 100% पोहोचवा. थँक्यू.